रे तुझे नामी रंगले रंगले विठ्ठल रे रूप तुझे साठवत अंतर. अगं बाई, बेल वाजली होती. कोण आलं आता? अगं बाई, तुम्ही होय? हो परत बेल वाजवली नाही ती. मी विसरूनच गेले. होतं असं वयोमानाप्रमाणे होतं है गे. लगेच बाय काढायला नकोय, पूजेत लक्ष होतं माझं. अगं म्हणूनच बेल वाजवली नाही. एक मिनिट हा जरा कागद फेकून दे ग. हे काय आहे? अगं नेमप्लेट आहे विशाल आणि पूजा. कशी आहे? छान आहे. हातोहात लावूनच टाकतो. लावा. दमला असाल, चहा घेणार? अरे वा. वा काय त्यात? अगं हेच वाचत होतो मी काल रात्री. सुसंवादाचे पुरावे. आता कुठल्या पुस्तकातलं ज्ञान पाजळणार आहात? हाऊ टू गेट हॅपीली मॅरिड अँड स्टे मॅरिड हॅपीली बाय क्लेअर जोन्स. हे बघा, तुमचं गेट मॅरिड होऊन 28.5 वर्ष झालीत आणि स्टे मॅरिडवर कुणीही स्टे आणणार नाही. तुम्ही कशाला वाचता उगाच या वयात? अच्छा, म्हणजे तुझं वय झालेलं नाही आणि माझं मात्र झालंय काय? अर्थात तुम्ही स्वतःला कितीही तरुण समजलात ना, तरी कुणीही तुम्हाला मुलगी देणार नाही. अगं माझं सोड ग, पण आपल्या पोरानं मस्त पोरगी गटवली की नाही, आणि गेला सुद्धा हनीमूनला. वा, फर्स्ट क्लास. काय ग नंदा, काही नाही. अजून दुखावली आहेस तू? काय ग? काही नाही, जाऊ देत. तुम्ही नलू वहिनींकडे साडी पोचवलीत? अरे आमची कुरिअर सर्व्हिस म्हणजे काय, तुझ्यासारखीच एकदम शिस्तबद्ध. पोचवली, साडी पोचवली. मग नलुवहिनी म्हणाल्या नंदाला सांगा त्याची काही गरज नव्हती, पण त्याच वेळेला सुखावले सुद्धा. म्हणजे एकुलत्या एक मुलाचं लग्न थाटामाटात नाही केलं, पण मानपानाचं विसरली नाही. असं म्हणाली? उघडपणे नाही ग, पण मनातल्या मनात म्हणाली असणार. आणि त्याच वेळेला साडीच्या स्पर्शावरनं त्या साडीच्या किमतीबद्दल सुद्धा काहीतरी म्हणाली असणार मनात. अगं बाई, अहो किमतीचं लेवल काढलं होतं ना आपण? म्हणजे काय नक्की? नाही, मागच्या वेळा सान्यांनी साडी दिली होती मला. 275 रुपये किंमत होती. 2000 म्हणून सांगत होती सगळ्यांना. अजून लक्षात आहे माझ्या. लेबल काढायला विसरले होते, पाहिलं होतं मी. नंदा, काय? रत्नागिरीहून गायतोंडेंचं पत्र आलंय अभिनंदनाचं. येणारच. निमंत्रण पत्रिकेऐवजी लग्न झाल्याचं पत्र पाठवल्यावर दुसरं काय पाठवणार ते? जाऊ दे की नंदा, झालं ते झालं. अहो त्यांना हवं होतं रजिस्टर मॅरेज, ठीक आहे. हा आपला सुंब्या त्यांच्या नाचण्यानं का नाचला? त्याचंही मत तेच नसेल कशावरून? घोडा मैदान लांब नाही. कोण कोणाच्या तंत्रानं नाचणार आहे ते लवकरच दिसेल तुम्हाला. मी तुम्हाला सांगते मनात मी काय बोलते ते. त्यांचं लग्न ठरल्यापासून हेच बोलतेस मनात. एव्हाना ते बोलणं बोल टायपात दगडी अक्षरात कोरलं गेलं असेल मनात. तुमच्याशी बोलणंच नको. गंमत केली ग मी. नंदा, मला माहिती आहे तुझी हौस राहिली आहे मनात. अजून 10-20 वर्षांनी सगळेच असं करतील हो, पण तेव्हा आमच्यासारख्या नसतील. बाहेर 5 वारी नेसणाऱ्या पण मनात 9 वारी जपणाऱ्या बायका. थांब, मी बघतो. मी चहा बघते. बर. येस. कर्नल साहेबांनी चिठ्ठी पाठवली आहे. हां हां, या ना आत या. नाही, नको नको. अहो या. नाही, खरंच नको. चला. बर. काय हो? काही नाही, भोसल्यांकडनं चिठ्ठी आली आहे. तुमचा फोन लागत नाही आहे, डेड असावा. विशाल आणि पूजाचा फोन आला होता. पहाटेच्या फ्लाईटने सिंगापूरहून निघालेत. 10:30 वाजेपर्यंत घरी पोचतील. जास्त दमले नसतील तर डिनरसाठी दोघांना येथेच पाठवावे, कळावे. अरे बापरे, 10:30 वाजले. फ्लाईट आली असेल की. नंदा, काय ग? काही नाही. 8 दिवस झाले दोघांना जाऊन. आपल्याला फक्त ईमेल. तिथे बहुधा रोज फोन असणार. तू म्हणजे ना आता टिपिकल सासूसारखं बोलायला लागलीस. मुलाचं लग्न झालं ना की मुलांच्या आयात जास्त इन्सिक्युअर होतात. इन्सिक्युअर वगैरे काही नाही. काळजी असते प्रत्येक आईला, आणि वडिलांपेक्षा जरा जास्तच. अगं पण आणि आताची मुलं आईच्या हाताबाहेर जायला लग्नाची वाट बघत नाहीत, आधीच जातात. अगं बाई, खरंच डेड आहे फोन. व्यायांवर विश्वास नाहीये तुझा. फोन चालू असता
तर विशालनी फोन नसता का केला? पण तरीही नाती कशी वाढवायची ते कळत नाही. संध्याकाळी दोघांना डिनरला पाठवा. नाही, आपण गेलोच असतो असं नाही, पण तुम्ही या असा साधा उल्लेख सुद्धा नाही. तू आता टाइम बॉम्बच पेरत फिरायला लागलीस हा? अगो बाई, विशाल पूजा आले वाटतं. ओ त्याला आत येऊ देऊ नका, मी आलेच. थांबून ठेवा हॅलो दाराबाहेर. हॅलो. हो हो हो. अरे अरे उघडतोय उघडतोय. अरे बोट चिकटेल ना बेलला. दमलोय दादा. हा हे कधी? आत्ताच. वा, फर्स्ट क्लास. आ घरात यायचं नाही. तिकडे रजिस्टर केलं, इकडे भाकर तुकडा दृष्ट वगैरे सगळं व्यवस्थित. दादा, घामाने चिंबत झालोय. आईला म्हणावा आंघोळ करून परत दारात उभा राहतो हवं तर. थांब ना 2 मिनिटं. तू थांब. आणि हो दादा, आ? तो बाबा आदमच्या जमान्यातला रेडिओ तो आधी पॅकअप करा. हा डेक तिथे लागणार आहे. चल ना पूजा. आल्या दादा. विशाल 2 मिनिटं थांबला असतास तर काय झालं असतं? आई येतच होत्या. हॅलो शीतल, तुला ना अगदी पीक अवर मध्येच मला फोन करायला सुचतो. नाही नाही नाही, बोल बोल. मॅनेजर बाई 10 मिनिटं उशिरा जाऊ शकतात. हा, फर्स्ट क्लास. शट अप. हँडीकॅमवर फक्त टुरिस्ट पॉइंट शूट केलेत. विशाल ना, कूल. हो, तो सुद्धा झाला जॉईन. हे सॉफ्टवेअरवाले म्हणजे ना एकाच मास्टरमधनं राईट केल्यासारखे असतात. सासू सासरे मस्त, व्हेरी कॉपरेटिव्ह अँड व्हेरी अंडरस्टँडिंग. टचवूड. बरं ठेव आता, आपण भेटल्यावर बोलू. चल बाय 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 बाय. मॅडम कॉफी. थँक्यू. हे टचवूड काय ग? नजर नाही लगनी चाहिए. हां हां, म्हणजे भाकरी ओवाळणं, तीट लावणं वगैरे तसंच ना? सॉर्ट ऑफ. हां, म्हणजे आपले रिच्युअल सॉर्ट ऑफ पद्धतीने करायला तुमची हरकत नाही आहे ना? दादा, आज वॉक वरून आल्यावर मला का लेफ्ट राईट घेताय? तसं नाही ग. बघ मी पण म्हणतो टच वूड. अरे हो, हे घे. वाव, आज रोज डे आहे. काल निर्णयावर नाहीये. आमचं गुप्ते आहे ना, त्याचा आज वाढदिवस. त्यानेही फुलं वाटली. ग्रेट कल्पना आहे. हम्म. आई कुठे आहेत? समाधी, मेडिटेशन. आई, हे आई, सॉक्स आणि रुमाल कुठे आहे? आई, विशाल, हे इथे काढून ठेवलेत समोर. थँक्यू. हे आता उद्यापासून स्वतःच्या गोष्टी स्वतः घ्यायच्या. हं? हे नाही त्या गोष्टीमध्ये मला सेल्फ सर्व्हिस करायला लावू नकोस. हा, आईला सांगितलंस की नाही संध्याकाळी आपण पिक्चरला जातोय ते? सांगेन आता. कुठलं पिक्चर रे? मॉन्स्टर इन लॉ.